नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं कास्तकार कृषी केंद्रामध्ये स्वागत आहे. तर आज आपण बघूया 20-13 बद्दल संपूर्ण माहिती. तर सर्वप्रथम आपण बघूया 20-13 मध्ये कोणते घटक येते आणि 20-13 एकरी किती प्रमाण वापरायचं आणि 20-13 कोणत्या पिकामध्ये आपण वापरू शकतो आणि त्याचा वापर कधी करायचा. तर आता मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम बघूया 20-13 म्हणजे काय. 20-13 म्हणजे अमोनियम सल्फेट फॉस्फेट. यामध्ये 20-13 अमोनियम फॉस्फेट सल्फेट हे कोणत्या खतापासून बनते हे आपण सर्वप्रथम बघूया. तर 20-13 म्हणजे 20 म्हणजे नायट्रोजन, 20% नायट्रोजन येते त्यामध्ये आणि 20% फॉस्फरस येते आणि 13% येते सल्फर. यामध्ये पोटॅश जे आहे हे 0% येते. तर यामध्ये नायट्रोजन जे आहे हे आपलं पीक हिरवेगार ठेवते आणि त्याला चांगल्या प्रकारे वाढ करायला मदत करते. फॉस्फरस आहे याने आपल्या झाडाची मूळ जी आहे ते चांगली राहते, मूळ मजबूत बनते आणि झाडाची जी क्वालिटी आहे ते चांगली ठेवते. आणि सल्फर म्हणजे सल्फर त्यामध्ये 13% आहे. सल्फरचा वापर फुल फळाची संख्या वाढवण्यासाठी असते आणि त्याचं वजन सुद्धा वाढते.